नमस्कार, मी अर्चना राठोड. मी तालुका उमरी आणि माझं गाव वागळा तांडा आहे आणि तिथे मी म्हणजे बरेच वर्षापासून राजकारण समाजकारण करते आणि माझे मिस्टर पण नेहमीच हे करतायत, सहकार्य करतायत मला. नमस्कार, मी गोविंद राठोड. मी वाघाळाचा आहे आणि याच ठिकाणी उमरी परिसरामध्ये आणि वाघाळामध्ये माझं पूर्ण शिक्षण झालं आहे. या भागाशी आम्ही चांगले परिचित आहोत आणि समाजाचीसुद्धा मी अधिकारी होतो. कोकण डिव्हिजनमध्ये मी कार्यरत केलेलं आहे आणि एक आयुक्त म्हणून मी आता रिटायर झालेलो आहे आणि समाजाशी आमची बांधिलकी आहे. हां, ही गोष्ट खरी आहे. मी इच्छुक आहे आणि मला ह्या सर्कलमधले आणि आमच्या तालुक्यामधले आमदार साहेबांनी जर मला संधी दिली, राजेश पवार साहेबांनी, तर मी ह्याचं संधीचं सोनं करून दाखवेन. आणि ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये आमदार राजेश पवार साहेबांचं बरंच म्हणजे कामं झालेले आहेत आणि एवढा विकास झालेला आहे की सगळे जनताच त्यांच्यावर फार खुश आहे. तर मला जर दिलं तर मी माझं भाग्य समजेल आणि माझ्यावर विश्वास दाखवला साहेबांनी तर मी ते खूप चांगल्या तऱ्हेने त्यांचं काम सगळं करेल. इकडे विकासाबाबतीत जर बोलायचं असेल आणि अनेक वर्षापासून जी कामं म्हणजे या सर्कलमध्ये या मतदारसंघामध्ये झालेली नाहीत ती कामं कार्यसम्राट आदरणीय आमदार राजेश पवार साहेब यांच्या माध्यमातून ते कामं झालेले आहेत आणि बरेचसे कामं हे प्रगतीपथावर आहेत. आज जेव्हा आम्ही ह्या सर्कलमध्ये ह्या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही फिरतो आणि लोकांचा कामाबद्दलचा जो का कानोसा आम्ही घेतो त्याबद्दल लोकांची भावना अत्यंत ही सकारात्मक असे आमदार आम्हाला कधी यापूर्वी भेटले नव्हते आणि विशेषतः ह्या समाजाबद्दल त्यांना खूप वेगळं म्हणजे जे काही मागासवर्गीय आहेत किंवा बाकीचं समाज आहे जिथं काही बरेचसे योजना गेल्याच नाही, विकास अजिबात काही झालंच नाही, जिथं साधं पाण्याची व्यवस्था नाही किंवा ज्या ठिकाणी रस्ता नाही, अशा प्राथमिक गरजा माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून होता. हे उदाहरण जर द्यायचं असेल तर उदाहरणार्थ कार्ला हे गाव आहे, कार्ला तांडा आहे, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं जाण्यासाठी येण्यासाठी असा रस्ता नव्हता. पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर कमरे इतकं पाणी त्या नाल्यामध्ये यायचं, त्याच्यामधून लोकांना जावं लागायचं. आणि विशेष म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस डिलिव्हरी व्हायची ती बरीचशी डिलिव्हरी म्हणजे गावामध्येच करावं लागायची कारण ती अप्रोच त्यांना म्हणजे कोणत्याच प्रकारचा रस्ता नव्हता. तर अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यामध्ये गावाखेड्यामध्ये तांड्यामध्ये हे असे प्रकारचे विकास होऊ घातलेले आहेत आणि ते चालू आहे. त्या गोरठा सर्कलमध्ये अर्चनाताई राठोड यांना जर उमेदवारी जर दिली माननीय आमदार साहेबांनी तर त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांचं म्हणजे जे काही त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांचे जे काही व्हिजन आहे त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे बघण्याचा विकासाकडे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करण्यासाठी रात्रंदिवस आम्ही ते कामं करण्यासाठी आम्ही झटू. आणि याच्यामध्ये ऑलरेडी अर्चनाताई ह्या सक्रिय आहेत अनेक वर्षापासून, परंतु आतापर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचं या ठिकाणी संधी नव्हती मिळाली किंवा ते आता जर पक्षाने किंवा आता आमदार साहेबांच्या माध्यमातून जर ही संधी मिळाली तर आता ते त्यांचं काम निश्चितच आतापर्यंत केलेल्या कामाचं त्यांना कुठेतरी काम करून दाखवण्याची ही संधी मिळेल.